इयत्ता 5वी, विषय मराठी, स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचा अभ्यास करूयात. पाठाचा पहिला भाग यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला आहे. यदुनाथ थत्ते हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते, पत्रकार होते, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. पाठाच्या दुसऱ्या भागात सेनापती बापट यांनी स्वच्छतेसाठी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली आहे. सेनापती बापट यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे होते. हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले, म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली. स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचा परिचय पाहूयात. या पाठामधून स्वच्छतेचे महत्त्व मनावर बिंबवले आहे. तसेच थोर समाजसेवक सेनापती बापट यांनी आपले जीवन स्वच्छतेसाठी कसे समर्पित केले याची उद्बोधक माहिती या पाठात दिलेली आहे. पाठाला सुरुवात करूयात. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मी म्हणजे लेखक यदुनाथ थत्ते. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. प्रतिज्ञा म्हणजे संकल्प. मुलांनो, आपण रोज शाळेमध्ये प्रार्थना संपल्यावर प्रतिज्ञा म्हणत असतो. अगदी त्याप्रमाणेच लेखक ज्या शाळेमध्ये गेले होते त्या शाळेतील मुलेही प्रतिज्ञा म्हणत होती. त्यांना मी विचारलं, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडली म्हणजे विचार करू लागली. मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही, म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? लेखक मुलांना त्या प्रश्नाचं उत्तर देतात. लेखक म्हणतात, जेव्हा एखादी वस्तू माझी असते तेव्हा आपण तिची खूप काळजी घेतो, पण जेव्हा ती आपली असते, सर्वांची असते, तेव्हा दुसरा कोणीतरी काळजी घेईल असं म्हणून आपण सर्व जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकून देतो. आणि म्हणून भारत माझा देश आहे आणि मला माझ्या देशाची काळजी घ्यायची आहे, म्हणून इथे भारत आपला देश आहे असं न म्हणता भारत माझा देश आहे असं म्हटलं गेलं आहे. मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर, अंगण म्हटलं की मी ते स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. मुलांना ते पटलं आणि मुलं म्हणतात, जेव्हा आपण माझं घर, माझं अंगण, माझं दप्तर, माझा पेन असं म्हणतो तेव्हा आपण ते अगदी नीटनेटकं ठेवतो. आणि रस्ता म्हटलं की रस्त्यावर नेऊन घरातला कचरा टाकून देतो किंवा रस्त्यावर चालता चालता थुंकतो. पण ही कृती आपण घरात करतो का? जसं आपण रस्त्यावर थुंकतो तसं घरामध्ये कुठेही थुंकतो का? त्याची एक जागा ठरलेली आहे, तिथेच त्या त्या गोष्टी, त्या त्या कृती करत असतो. मी सांगितले, माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसतसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. विस्तारत जाणे, वाढत जाणे, पसरत जाणे. हे विश्वची माझे घर असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. संत फक्त स्वतःच्या घराला घर म्हणत नव्हते, तर संपूर्ण विश्वाला माझं घर असं म्हणत होते. आणि जेव्हा हे संपूर्ण विश्व माझं घर होतं, तसं आपण जसं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीशी मायेने, प्रेमाने वागतो, त्यांची काळजी घेतो, तसं या विश्वातील प्रत्येक व्यक्ती, तिची आपण काळजी घेऊ, तिच्यावर माया करू, असं इथं संतांचं कृत्य आपल्याला दिसतं. आणि संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. विनोबा भावे हे भूदान चळवळीचे प्रणेते होते. सेनापती बापट हे एक थोर समाजसेवक होते. साने गुरुजी म्हणजे आपल्या श्यामच्या आई, तो श्याम, पांडुरंग सदाशिव साने हे थोर समाजसेवक आणि प्रसिद्ध साहित्यिक होते. तर संत गाडगे महाराज सगळ्यांना माहिती आहेत. हे तर किती स्वच्छता करायचे. हे राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात.
या सर्वांनी स्वतः हातात झाडू तर घेतलाच, मात्र इतरांनाही घ्यायला शिकवला. मी मुलांना पुढील प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारलं, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं. लक्ष वेधणे म्हणजे लक्ष केंद्रित करणे. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काही घाण करायची? गाडी कुणाचीच नाही याचा अर्थ तिथे घाण केलेली चालते का? चुकीचं आहे हे. जसं मघाशी आपण एक उदाहरण पाहिलं की घर आपलं म्हटल्यानंतर जशी आपण स्वच्छता ठेवतो तसं रस्ता आपला नसतो, त्याच्यामुळे आपण तिथे घाण टाकत असतो. मग गाडी आपली नाही, पण तिचा वापर आपल्यानंतर आणखी कोणीतरी करणार असतं. त्यांचाही प्रवास चांगला व्हावा, स्वच्छ त्यांना वाटावं, छान वाटावं, यासाठी आपली जबाबदारी आहे की त्या ठिकाणी घाण करायची नाही. देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का? उघडे बोडके म्हणजे उजाड. जर हा माझा देश आहे तर आपल्या डोंगरावर झाडं का बरं नाहीत? आपलं घर कसं आपण सुंदर ठेवतो, घराला रंग देतो, घरातील फरशी रोज पुसतो, भांडी रोज धुतो, मग हे डोंगर का बरं असे? आपण दारात आपल्या अंगणात झाडंसुद्धा लावतो 4, मग डोंगरावर का नाही लावू शकत? आपण वंदे मातरम म्हणताना सस्ते श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. वंदे मातरम हे आपले भारतीय राष्ट्रीय गीत आहे आणि आपण सस्ते श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. सस्ते श्यामला म्हणजे जी हरित पिकांनी भरलेली आहे आणि आकाशातून पाहिल्यानंतर ती सावळ्या रंगाची दिसते अशी भूमी, आणि असं म्हणून आपण आपल्या या मातेला वंदन करतो. तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? खटपट करणे म्हणजे मेहनत करणे, प्रयत्न करणे. भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. इंद्रिय म्हणजे शरीराचे अवयव. फक्त माझं माझं असं म्हणत सुटायचं नाही किंवा रोज प्रतिज्ञा म्हणण्यापुरतंही ठेवायचं नाही. तर जर माझा भारत देश आहे तर आपल्या प्रत्येक अवयवाच्या कृतीतून हे दिसायला हवं. म्हणजे काय तर आपण हातांनी या भारताला सुंदर करण्यासाठी, सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आणि यदुनाथ थत्तेंनी हे सांगितल्यानंतर सर्व मुलांना पटलं आणि मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या. सेनापती बापट हे एक थोर समाजसेवक होते. समाजसेवक म्हणजे समाजाची सेवा करणारे. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. प्रतिज्ञा घेणे म्हणजे संकल्प करणे. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. दिनक्रम म्हणजे दिवसाचा क्रम. आपल्याला दिवसभरात काय काय करायचं आहे हा क्रम ठरलेला होता. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. दैनंदिन म्हणजे दररोजची, उरकली म्हणजे संपवली. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. वृत्ती म्हणजे स्वभाव. म्हणजे सफाई करणं सोपं आहे, घाण काढणं सोपं आहे, मात्र एखाद्याच्या स्वभावातील, विचारातील घाण काढणं अवघड आहे. स्वभाव बदलवणं अवघड आहे असं ते म्हणतात. गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, कुजबूज म्हणजे हळू आवाजात बोलायचं. तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. वंगाळ म्हणजे घाणेरडं, वाईट, की जे समाज असं काम करायला नकार देतं असं काम. सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्यांनी विचारले. पण असलं हलकं काम. हलकं म्हणजे कमी दर्जाचं, पण असलं हलकं काम? गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. तुम्ही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या म्हणाले. मोहीम म्हणजे उपक्रम.
सामील होणे म्हणजे सहभागी होणे. तात्या या माणसांना समजावून सांगतात की जगात कुठलंच काम हलकं नसतं, कमी दर्जाचं नसतं आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या माझ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आपण सर्वजण मिळून आपल्या या भूमीला स्वच्छ ठेवूयात असं तात्या सांगतात. उदाहरणार्थ पाहूयात मुलांनो, आपल्या शाळेमध्ये टॉयलेट सफाई कामगार जर आला नाही तर आपण आतमध्ये जाऊ तरी शकू का? म्हणजे ते कामसुद्धा किती महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती घेतली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या, तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस? विलायत म्हणजे परदेश, विदेश. तू विलायतेत गेला होतास शिकायला आणि तिथून एवढं शिक्षण घेऊन आलास आणि इथे येऊन झाडू मारतोस, स्वच्छता करतोस. हे काय नवीन सुरू केलंस? काय झालं दादा, माझं काही चुकलं का? तात्यांनी विचारले. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं. सशस्त्र क्रांती म्हणजे शस्त्राच्या बळावर राज्यसत्ता बदलवण्यासाठी केलेले उठाव, प्रयत्न, ते तुझ्या डोक्यात होतं. त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही? दादांनी विचारलं. तुला जर परदेशात शिकायला पाठवलं तर तिथून येऊन तू असं का करतोस? एकतर आपल्या भूमीला या इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न कर. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला, तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून. तात्या म्हणाले. तात्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की मी देशसेवेसाठी शिक्षण घेतलं आणि आता झाडूसुद्धा हातात घेतलाय, तो देशसेवेसाठी. मी माझ्या देशातील घाण काढत आहे, ही देशसेवाच आहे. मुलांनो, पारतंत्र्यात जेव्हा देश होता तेव्हा अनेकांनी पारतंत्र्यातून देशाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलं. हा प्रयत्न म्हणजे देशसेवा होता. तुम्ही ज्या काळात आहात त्या काळातील समस्या सोडवणं, समस्या दूर करणं म्हणजे ती देशसेवाच असते. तात्यांनी आपल्या वडिलांना ही सर्व माहिती दिली. सफाई करण्यात कसली देशसेवा? दादांनी विचारले. दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करता. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना? मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. किती सुंदर स्पष्टीकरण तात्यांनी त्यांच्या वडिलांना दिलंय पहा. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. तुम्ही जर देवाची पूजा करणारे तर मी देशाची पूजा करणारा. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. आणि हा माझा देव जो आहे, माझा देव देश आहे आणि त्याची बैठक मी झाडतोय. जसं तुम्ही देवाची बैठक झाडता तसं मी माझ्या देशाची बैठक झाडतोय. यावर दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला. हे सफाईचं व्रत हातात जे घेतलं होतं ते अबोलपणे काहीही कुणाशी न बोलता राबवलं, म्हणजेच काम करत राहिले. कोणाला काहीही त्यांनी सांगितलं नाही. तर असे हे सेनापती बापट की एवढं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा देशाची सेवा करणं, तीही झाडू मारून, एवढा मोठा महान विचार त्यांच्या मनामध्ये आहे. आपणही त्यांच्या या विचाराचं अनुकरण करूयात.